मी ठाणे अंमलदार. अलग लक्षामध्ये. मी ठाणे अंमलदार. आज इथं आहे. कामकाज चालू आहे का नाही? चालू आहे. तर ठाणे अंमलदार हा याचं कामकाज काय राहतं? आता पा मिसिंग झाला पा पोरगा कालपासून. हा हरवला का याला कोणी किडनॅप केलं का कुठं पळवून नेलं का याचा कोणी मर्डर केला काही माहित नाही अजून. आता बात लोक आलते आता खबर द्यायला. पण आम्ही एक पोलीस कुठे पाठवला, जिथून हा बेपत्ता झाला त्या स्पॉटला पाठवला. ज्या हॉटेलमध्ये काम करत होता त्या हॉटेलला याला पाठवलं आमच्या कर्मचाऱ्याला शहानिशा करासाठी. तर तुम्ही सुद्धा थोडी काळजी घेणे गरजेचं. तुम्ही अनोळखी माणसाशी अजिबात बोलायचं नाही. लेडीज कोणत्याही याच्याशी बोलायचं नाही. तुम्ही सुद्धा आलं लक्षात, कोणाला ओळख द्यायची नाही. लगेच ओळख किंवा तो माझ्या ओळखीचा होता, ती माझ्या मुलगी ओळखीची आहे, मग तिला गाडीवर बसवलं, ती आली बसली. कोणाच्याच गाडीवर बसायचं नाही. बसल्या फाट्यापासून इकडे यायचं किंवा तिकडे जायचं तरी बसायचं नाही. अलग लक्षामध्ये. तुम्हाला कोणीही किडनॅप करू शकतं. शाळकरी मुलं, बरेचसे लोक आता काय करू लागले, शाळकरी मुलं मुली किडनॅप करू लागले. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे अनोळखी माणसाची भेट घ्यायची नाही, त्याच्याकडे बघायचं नाही, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. जे ओळखीचे तुमच्या परिचयचे गावातला आहे अशाच माणसाशी फक्त बोलायचं. गाडीवर सुद्धा बसायचं नाही. लक्षात आलं? हा. तर अशी तक्रार जे पोलीस स्टेशनकडे येते, तक्रारीची नोंद करून घेणं, FIR करणं, हा दखल पात्र आहे का अदखल पात्र आहे, सिरियस आहे का साधं आहे का गंभीर स्वरूपाचा आहे, याची जाच पडताळणी फक्त हा माणूस करू शकतो. हा फक्त ठाणे अंमलदार. बरोबर आहे? अलग लक्षामध्ये. त्या येणाऱ्या तक्रारी नोंद करणं, घेणं लिखित, बरं का, तोंडी नाही. तो सांगन आपण त्याचं लिहून घ्यायचं. त्याची तक्रार त्याची फिर्याद ती कागदावर लिहून घ्यायची, मग कॅम्प्युटरमध्ये फिट करायची आणि ऑनलाईन करायची. बरोबर आहे? मग ती साधी असो का गंभीर स्वरूपाची तक्रार असो, ती नोंद करणं या ठाणे अंमलदारचं कर्तव्य आहे. जेवढं सहकार्य होईल त्याला तेवढं करायचं समोरच्या माणसाला. पोलीस स्टेशन या ठिकाणी शालेय उपक्रम पूर्ण करण्यासाठी द्यायला केले होते. तरी सर्वांनी ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.